कर्म धर्म करिता शिनली येता जाता, मग पुंडलिके अनंता प्रार्थिले. येवोनिया श्रीहरी भीमेच्या तिरी, सुदर्शनावरी पंढरी प्रार्थिली. अमर तरुवर तीर्थ सरोवर, वेणुनादी श्रीधर खेळता ती माऊली. ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 15 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 144 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. मामुप्येते पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम, नाप्नुवन्ति महात्मनः ससिद्धिं परमागता. अर्थात भगवंत सांगतात, अर्जुना, माझी प्राप्ती केल्यानंतर अशा या भक्तियोगीला, पुन्हा अशा महात्म्याला, अशा साधकाला पुन्हा या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकता भासत नाही, कारण त्यांनी माझ्या धामाची प्राप्ती केलेली असते. संसिद्धिं परमां गताः. यात मग कुठल्याही प्रकारचं दुःख नसतं. आत्यंतिक दुःखातून मुक्त होऊनच ते माझ्या धामाच्या प्रती येतात. त्यामुळं जीवनामध्ये त्यांच्या आनंद आणि आनंदच असतो, सुख समाधान असतं. याशिवाय इतर ज्या उपाधी आहेत, दुःखादी वासना, इच्छा, आकांक्षा, या सगळ्यांचा नायनाट होऊन जातो. हे सगळे नाहीसे होऊन जातात. म्हणून अर्जुना, इतर योग मार्ग, मग ते ध्यान मार्ग असो, कर्म मार्ग असो, हठयोग असो, या मार्गाने माझी प्राप्ती होईलच असं सांगता येत नाही, गॅरंटी नाही त्याची. परंतु भक्ती मार्गाने जेव्हा भक्त अनन्य भावे माझ्या ठिकाणी शरण येतो, त्यावेळेस मात्र त्याला माझ्या धामाची प्राप्ती सहजपणे होऊन जाते. अर्थात त्याचा भाव हा अनन्य असावा, न अन्य. दुसरा विषय त्याच्या ठिकाणी शिल्लकच असू नये. आणि मग अशा अनन्य भावानं तनु मनु जीवे जो मला शरण आला, त्याचा मी अंगीकार करतो अर्जुना, त्याचा स्वीकार करतो. आणि त्यामुळं त्याला माझी प्राप्ती सहजपणे होऊन जाते. तस्याहम सुलभः पार्थ. पण कसं? नित्ययुक्तस्य योगिनः. अखंडता पाहिजे, खंड पडता कामा नये. अशा अविरतपणे, अखंडपणे जो माझ्याशी जोडला गेला, त्याच्याशी मी सुद्धा जोडला जातो. जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्याशी. या मार्गाने माझी प्राप्ती एकदा झाल्यानंतर त्याला कशाचीही आवश्यकता भासत नाही दुसरी. कारण तो माझ्याशी इतका एकरूप होऊन जातो की माझी जी कार्य आहे तीच कार्य किंवा तो करत असलेलं कर्म हे सगळे माझ्यासाठीच करतो, माझंच स्मरण करतो, माझेच गुणगान गातो. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम. कथासुद्धा करायची असल्या, दुसऱ्या माणसाशी संवाद जरी साधायचा असला तरी माझ्या चरित्राशिवाय दुसरा विषय त्यांचा नसतो. नारायणच त्यांचा विषय होऊन जातो. आणि म्हणून अशा या महात्म्यांनी एकदा माझी प्राप्ती झाली की असे भक्तियोगी, हे असे हे महात्म्यजन, हे साधक, हे अनन्य भक्तीनं युक्त होऊन अनन्य भक्तच होऊन जातात. या मृत्यूलोकी, या आश्वासत जगतात
ते कधीच परतून येत नाही मग, कारण त्यांना माझ्या धामाची अर्थात माझ्या परमधामाची प्राप्ती होऊन जाते. आणि एकदा त्या धामाची प्राप्ती झाली की पुन्हा परत यावं लागतं. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. स्वयंप्रकाशित असल्यामुळं माझ्या धामाला कशाचीही गरज पडत नाही. लोड शेडिंग त्या ठिकाणी नाहीच. सगळीकडे प्रकाश प्रकाश, आनंदच आनंद. आणि त्या अत्यानंदामध्ये, त्या नित्यानंदामध्ये माझा भक्त हा अविरतपणे माझेच गुणगान गात असतो. नाहीतर इतर लोक जे आहेत, म्हणजे स्वर्गलोक जरी म्हटले, देवलोक म्हटलं तरी या लोकांमध्ये सुखाची प्राप्ती होईल, सुख उपभोगता येईल, सुखाची साधनं तिथं खूप आहेत. परंतु तुमच्याजवळ चलन आहे तोपर्यंतच. एकदा का तुम्ही केलेलं पुण्य संपलं की पुन्हा क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. त्यांना पुन्हा या मृत्यूलोकी यावे लागतं महाराज. भगवंत सांगतात की जैसा, माऊली वर्णन करतात, जैसा वेश्याभोगी भोगी कवळे वेचे मग दारही शिवू नयेती याचे. वेश्येकडं जवळचं द्रव्य संपलं की पायरीसुद्धा चढायचं त्या ठिकाणी हिम्मत करायची नसते. पायरीसुद्धा चढायचं त्या ठिकाणी त्याला अधिकार नसतो. द्रव्य आहे तोपर्यंत माऊली वर्णन करतायत. आणि 14व्या वर्षी 16व्या वर्षी माऊलीने हे वर्णन केलेलं आहे महाराज. आणि ते त्या काळचं अगदी त्याप्रमाणे पुण्य संपलं, सवेची पुण्याची पावती सरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. एकदा पुण्याचा क्षय झाला की पुन्हा मग तो जीव असो देव असो त्याला पुन्हा या मृत्यूलोकी यावं लागतं. परंतु माझी धामाची जर प्राप्ती झाली तर मात्र त्याला या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकताच पडत नाही. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 144 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, जे काळाचा खिचू उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्ममरणाचा ओलीवटा स्वभावे जे. अर्थात आपल्या शरीराविषयी वर्णन माऊली करतायत. भगवंत अर्जुनाला सांगतात की हे शरीर कसं आहे रे बाबा, जे काळाचा खिचू उशिटा. काळानं चगडून टाकलेला हा उष्टा खिचडा आहे म्हणे. तोंडामध्ये घास घ्यावा आणि तो तोंडात फिरवून पुन्हा टाकून द्यावा. तो उष्टा खिचडा, तो उष्टा घास जसा असतो तसं हे शरीर काळानं उष्ट टाकलेलं आहे. शरीराला स्वतःचं काहीच अस्तित्व नाही. जे काळाचा खिचू उशिटा, जे आशेचा अंगवठा, अंगवठा म्हणजे शरीर बांधा, आशेचं मूर्त अंगलोट आहे. कारण या शरीरामध्ये सगळ्या आशाच भरलेल्या आहे महाराज. हाव माझं माझं, हे मला हवं, ते मला हवं, ते मला हवं, ते मला प्राप्त होईल. सतत आशेचा किरण या शरीरातून बाहेर पडत असतो. सतत आशेची आशा ओढ लावून या शरीराला कार्यान्वित ठेवत असते. म्हणून जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा ओलीवटा, आएगा सो जाएगा, जातस्य ही ध्रुव मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च, तस्मात् अपरिहार्यर्थे नतम शोचितुं मर्यसि. भगवंत अर्जुनाला सांगताना म्हणतात की अर्जुना, हे शरीर नाशिवंत आहे. जो जन्माला आलेला आहे त्याला मरावंच लागणार आहे. तो महात्मा आहे, सज्जन आहे, दुर्जन आहे, का चांडाळ आहे, का संत आहे, का इतकंच भगवंत आहे. आएगा सो जाएगा, या मृत्यूलोकीचा नियम आहे.
उपजे ते नाशे. या ठिकाणी शाश्वत असं काहीच नाही. एक फक्त ईश्वर आहे, बाकी सगळं नश्वर आहे भगवंत सांगतात. मग त्याला शरीर तरी कसं अपवाद राहील? शरीर सुद्धा नाशिवंतच आहे. अहो, शरीर पोचलं कशावर जातं महाराज? अन्नावर पोचलं जातं. आणि जे अन्न सकाळी बनवल्यानंतर संध्याकाळी विटतं, भागवतामध्ये वर्णन आहे त्याचं. यत् प्रातः चान्यम सायंतच्च विनश्यति तदीये रससंपुष्टे कायका नाम नित्यता. यक पाकृच्छाय हन्ना, सकाळी शिजवलं आहे, संध्याकाळी विटलं. अशा या नाशिवंत अन्नावर पोचलेला हा देह हा शाश्वत कसा असेल, अविनाशी कसा राहील? तो सुद्धा नाशिवंतच होऊन जातो. म्हणून शरीर परमात्म्यानं मनुष्य योनीमध्ये घातलं आहे, त्याचं महत्त्व समजून परीसपा सव्यसाची मूर्ती लावोनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडेगा. 84 लक्ष योन्यामध्ये निवडून हा मनुष्य देह भगवंताने प्रदान केलेला आहे. परंतु या देहाचे चोजले पुरवण्यामध्येच मनुष्य संपूर्ण आयुष्य वाया घालवतो महाराज. इतर प्राण्यांच्या जीवनाचं आपण निरीक्षण करा, कुठल्याही प्राण्यामध्ये सौंदर्याचा असा आविर्भाव कुठल्या प्राण्याच्या ठिकाणी नसतो. इतकं वाहून घेतलं नसतं. शरीर आहे, थोडंसं जो तो त्याचा नटखट असेल, परंतु मनुष्य इतकं वाहून घेतलेलं शरीरासाठी दुसरं 84 लक्ष योनीमध्ये मला नाही वाटत कुठली योनी असेल महाराज. संपूर्ण आयुष्य. अहो, टी व्ही ऑन करा, जेवढ्या जाहिराती दिसतील त्या सगळ्या सौंदर्य प्रसाधनाच्या आहेत महाराज. इतकं घाणेरडं देह दिलेला आहे का हो भगवंतानं? देवे दिला देह गोमटा, भजनाकरता दिलेला आहे तो, पण वासनांध होऊन सौंदर्य प्रसाधनं लावून लावून फासून सौंदर्य वाढवायचा प्रयत्न करतोय महाराज. पण त्याला मर्यादा ठेवलेला आहे. ज्या दिवशी हे चैतन्य त्या देहातून निघून जाईल त्यावेळेस तुम्ही सजवलेला देह मढ जसं शृंगारावं तसा त्याचा प्रकार होईल. त्या शृंगाराला काहीही अर्थ राहणार नाही. चैतन्य आहे तोपर्यंत अर्थ आहे. म्हणून देहाविषयी इतकी आसक्ती ठेवू नको भगवंत म्हणतात. माऊली तेच वर्णन करतायत की देह कसा, तर तो जे काळाचा खिचू उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्ममरणाचा ओलीवटा स्वभाव जो, त्याचा स्वभावच नाशिवंतच आहे. आणि हे संपूर्ण कसं आहे, तर एक न एक दिवस नाश पावणार आहे. म्हणून देहाविषयी अनासक्त हो, आपलं कर्तव्य कर्म कर, कृष्ण भावना भावित होऊन जा. आणि या देहाला, अशा या अशाश्वत क्षणभंगूर वासनायुक्त देहाला अर्जुना तू अनासक्त होऊन जा. या नश्वराकडूनच तू त्या ईश्वराची प्राप्ती करून घे. आणि जर नाही केलं तर तो असाही वाया जाणार आहे. जे काळाचा खिचू उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्ममरणाचा ओलीवटा स्वभावे जे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्णारी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.